तिकीट तुमच्याकडे आहे ना विशाल? विशाल जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन ह्या भागातच आहे. हा कमलापुराचा एरिया आहे ॲक्च्युली. हा इकडे बांधकाम जास्त मेन तिकडे कमी आहे म्हणतात. हा हम्पीचा एरिया हा विजय विठ्ठल मंदिराचा हा भाग आहे. आम्ही आता इलेक्ट्रिक कारमधून चाललो आहे पुढे. आणि बाजूला हे जे दिसतं ते मल्टी स्टोरेज सगळे व्यापारी गाळे होते. मंदिराच्या दोन्ही बाजूनी होते. या साईडला पण आहेत. तसं ह्या बाजूला कंटिन्युअसली 100 मीटरमध्ये होते. आणि तुम्ही आता बघू शकता दोन्ही बाजूनी व्यापारी गाडी आणि समोर हे विजय विठ्ठल मंदिर. या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला कळू शकतं की विजयनगर हे त्या गावामध्ये किती श्रीमंत असू शकतं. त्याच्या पाठीमागाला डोंगर आहेत. तिकडे पण बाजूला मोठे मोठे ग्रॅनाईटचे डोंगर आहेत. सध्याच्या अवस्था अगदी भग्नावस्थेत सुद्धा हम्पी अतिशय सुंदर दिसतं. प्राचीन काळामध्ये इथे प्रचंड प्रमाणामध्ये गार्डन्स होते. तिथे जवळजवळ 5 लाख लोक राहत होते. आणि त्या काळामधलं हम्पी हे 15व्या शतकामधलं टॉप 10 रिचेस्ट सिटी इन द वर्ल्डमध्ये होतं. प्लॅन सिटी होतं आणि भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत शहर होतं. जवळजवळ 16व्या शतकामध्ये 200 वर्षे हे जे शहर आहे विजयनगरचं हे अतिशय समृद्ध असं त्या काळामध्ये गणलं जात होतं. इथपर्यंत तुम्ही बघू शकता या कंटिन्युअस या 100 ते 200 मीटरच्या परिसरामध्ये हे सगळे शॉप दिसत आहेत. ते पूर्ण इथे एक मंदिर आहे विष्णूचं. या साईडला काही डोंगर दिसत आहे. दुसरी व्हेकल बाजूला गेली आहे. गाडची चौकी दिसते इथे. अतिशय वेल प्लॅन असं सिटी होतं हे. आज ते पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. आता इथे प्राचीन काळामध्ये इथे हा आजूबाजूचा जो मोकळा परिसर होता इथे पोर्तुगीज आणि फ्रेंच इंजिनियरच्या सहाय्याने राजा कृष्णदेवरायाने इथे कॅनलचं तुंगभद्रा नदी आहे त्याचं सगळं कॅनल सिस्टम ते केलं होतं. आणि त्या पाण्याच्या आधारे हे लोक इथे नारळ, केळी, सुपारी तसेच मसाल्याचे पदार्थ ते शेती केली जातात. हा आम्ही हा परिसर पूर्ण गजल मंडप म्हणून एक छोटं ठिकाण आहे.